मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावे. स्वागत आहे सर्वांचं आपल्या म्युच्युअल फंड मराठी युट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की खरंच ही योग्य वेळ आहे का म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. जो बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे की तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर हा बेस्ट टाइम आहे का, ही योग्य वेळ आहे का. सो काही गोष्टी आपण इथे अनालिसिस करून घेऊया की कशा प्रकारे सिनेरिओ असतो किंवा कशा प्रकारे आपण व्ह्यू ठेवला पाहिजे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना. ठीक आहे, मी तुम्हाला काही एक्झाम्पल सुद्धा देणार आहे. लक्षात घ्या, आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना कोणताही चार्ट दाखवू शकत नाही निफ्टीचा वगैरे रेस्ट्रिक्शन रेग्युलेशन पर्पज म्हणून. बट मी तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे की मी आज तुम्हाला शिकवणार आहे की मार्केटमध्ये किती असे शेअर्स आहेत जे खूप खाली पडलेले आहेत, किती असे इंडायसेस आहेत जे खूप खाली पडले आहेत, आणि मार्केटची सध्याची परिस्थिती काय आहे, आणि त्यावरून आपण डिसिजन कसा घ्यायचा. सो तर मी तुम्हाला सगळ्यात पहिली आपली कंडिशन आहे की मला हे शोधायचं आहे की जर तुम्हाला टेक्निकली, जर तुम्हाला कधीही टेक्निकली हे शोधायचं असेल की बाबा किती शेअर्स खाली आहेत, तर त्यासाठी एक इंडिकेटर आहे, तो म्हणजे ईएमए. ओके. जर टेक्निकल बेसिसवरती एखादा शेअर 200 ईएमएच्या खाली असेल, टेक्निकल बेसिसवरती एखादा शेअर डेली टाइम फ्रेमवरती 200 ईएमएच्या खाली असेल, तर असं म्हटलं जातं की तो शेअर डाऊन ट्रेंडमध्ये आहे की खूप जास्त खाली पडलेला आहे. सो आपल्याला असे शेअर शोधायचे आहेत, किती शेअर्स आहेत जे 200 ईएमएच्या खाली आहेत, आणि त्यावरून आपण म्युच्युअल फंडमध्ये कसा त्याचा वापर करणार हे मी तुम्हाला शिकवणार. ठीक आहे. सो इथे मी आता आलेलो आहे स्कॅनिक्स या सॉफ्टवेअरवरती. फ्री सॉफ्टवेअर आहे टोटली. कोणतेही पेड प्रमोशन वगैरे नाहीये, फ्रीमध्ये सॉफ्टवेअर आहे. स्कॅनिक्सवरती आल्यानंतर इथे मला आता ना क्रिएट स्कॅन करायचं आणि हे शोधायचं की असे किती शेअर्स आहेत जे 200 ईएमएच्या खाली आहेत. की मी तुम्हाला फटाफट करून दाखवतो, कारण की हे काय तुम्हाला करण्याची गरज नाही, मी तुम्हाला फक्त एक शिकवण्यासाठी, एज्युकेशनसाठी सांगतोय. ठीक आहे. सो आता इथे फॉर एक्झाम्पल 200 ईएमए मी सिलेक्ट केला आणि कंडिशनमध्ये जाऊन टाकलं की ईएमए इज ग्रेटर दॅन क्लोज प्राइस, म्हणजे क्लोज प्राइस ईएमएच्या खाली आहे, म्हणजे असे शेअर्स 200 ईएमएच्या खाली आहेत. आणि हे मी केवळ घेतले निफ्टी 50 मधले. सो आता एक गोष्ट लक्षात घ्या, निफ्टी 50 मधल्या 50 कंपन्यांपैकी 25 कंपन्या 200 ईएमएच्या खाली आहेत. म्हणजे 25 शेअर्स 200 ईएमएच्या खाली आहेत, याचा अर्थ ओव्हरऑल इंडेक्समध्ये सुद्धा काय झालेलं असेल तर तुम्ही कल्पना करू शकता. ठीक आहे. हेच जर मी सिलेक्ट केलं निफ्टी 100, जो की आपण लार्ज कॅप इंडेक्स म्हणतो, लार्ज कॅप इंडेक्स, लार्ज कॅप इंडेक्स मधले 100 पैकी 55 कंपन्या 200 ईएमएच्या खाली ट्रेड करतात. सो याचा अर्थ काय की मोस्ट ऑफ द कंपन्या, मोस्ट ऑफ द इंडेक्स, मोस्ट ऑफ द पार्ट 200 ईएमएच्या खाली ट्रेड करत आहे. ओके. जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असतं तेव्हाच ही गोष्ट होते, अदरवाईज ही गोष्ट मार्केट होत नाही. सेम तुम्ही सर्च करू शकता, समजा स्मॉल कॅप इंडेक्स, स्मॉल कॅप इंडेक्स मधले आता इथे बघा निफ्टी स्मॉल कॅप 250. बरोबर, निफ्टी स्मॉल कॅप 250 मधले किती शेअर्स आहे 200 ईएमएच्या खाली, तर 177. 250 पैकी 177 शेअर 200 ईएमएच्या खाली आहेत. आणि आपण लास्टचं बघूया निफ्टी मिड कॅप 150. सो निफ्टी मिड कॅपच्या 150 कंपन्यांपैकी साधारणतः 86 कंपन्या 200 ईएमएच्या खाली. सो ह्याचा अर्थ काय होतो, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी असतील त्याचा अर्थ असा होतो की मोस्ट ऑफ द इंडेक्सचा पार्ट हा 200 ईएमएच्या खाली ट्रेड करत आहे. याचा अर्थ ईटीएफ मध्ये, इंडेक्समध्ये पण अशीच परिस्थिती असते. आपल्याला इंडेक्स जरी शोधायचे 200 ईएमएच्या खाली, तरी ते मी एक स्कॅनर तयार करून ठेवलाय. स्कॅनर तर मी तुमच्यासमोर नाही तयार करत आहे, मी ऑलरेडी आपल्या चॅनलला शिकवलाय तो शेअर मार्केटच्या. सो इथे बघा, 200 ईएमएच्या खाली जवळपास 16 असे इंडेक्स आहेत स्टॉक मार्केटमधले जे सध्या 200 ईएमएच्या खाली ट्रेड करत आहेत. जे की खूप जास्त स्वस्त भेटत असं आपण म्हणू शकतो. 200 ईएमएच्या खाली जर इंडेक्स भेटत असेल तर स्वस्त भेटतो. तर 16 असे इंडेक्स असे, याचा अर्थ काय की मार्केटमध्ये चांगली पडझड झालेली आहे. आता मी चार्ट न बघता हे तुम्हाला सांगितलं, कारण की मोस्ट ऑफ दी जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत 200 ईएमएच्या खाली ट्रेड करत आहेत. तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे, चांगली पडझड झालेली आहे. इव्हन आपण जरी बघितलं तरी बजेटच्या एका महिन्यामध्ये, जानेवारी महिना, फेब्रुवारी महिन्यामध्ये 1,500 पॉईंट्स पर्यंत निफ्टी खाली आलेली आहे लाईफ टाईम हाय पासून साधारणतः. ठीक आहे. सो अशा वेळेला जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर बेनिफिट काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सो आता फॉर एक्झाम्पल इथे मी सिलेक्ट करतो निफ्टी 50. एक एक्झाम्पल पर्पज निफ्टी 100 सिलेक्ट करू. ठीक आहे. निफ्टी 100 सिलेक्ट करूया, कारण की आपल्याला लार्ज कॅप इंडेक्स मध्ये जायचं आहे. सो निफ्टी 100 हा इंडेक्स मी सिलेक्ट केला. ओके. ठीक आहे. निफ्टी 100 तुम्हाला दिसतं. तर निफ्टी 100 मध्ये बघा काय झालेलं आहे. मी जर प्राइस बघितली तर निफ्टी 100 जो आहे ना, तो होता जवळपास 27,000. ठीक आहे. 27,000च्या आसपास होता. त्याची आत्ता किंमत चालू आहे 25,600. ते 27,000 होता, 25,600 ची किंमत त्याची चालू आहे आता. सेम तुम्ही निफ्टी स्मॉल कॅप बघाल, निफ्टी स्मॉल कॅप, तर निफ्टी स्मॉल कॅप मध्ये त्याचा हाय होता 18,000 आणि आता सध्या चालू आहे 15,500. म्हणजे जवळपास म्हणू शकतो की 2,500 पॉईंट्स, 2,500 पॉईंट्सने जो आहे तो
हा ओव्हरऑल इंडेक्स, हा निफ्टी स्मॉल कॅपचा इंडेक्स जो आहे तो खाली पडला. असं 2,500 पॉईंट जर तुम्ही बघायला गेलात ना, तर साधारणतः तुम्ही एक म्हणू शकता की ह्याच्यामध्ये एक 15%च्या आसपास फॉल आलाय. ठीक आहे, साधारणतः 15%च्या आसपास जो तो फॉल आलेला आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, सिम्पल एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, मी इथे जस्ट ट्रेडिंग मी ओपन करतो. मी कोणताही शेअरचा चार्ट वगैरे नाही ओपन करत आहे, इथे लक्षात घ्या. फक्त तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची म्हणून ट्रेडिंग मी ओपन करतो. ठीक आहे, सगळं आपण घालून टाकूया. हे आपल्याला ह्याची गरज नाही चार्टची. आता मी असं म्हटलं की निफ्टी स्मॉल कॅप हा जो इंडेक्स आहे ना, हा 15% खाली पडलाय. बरोबर, निफ्टी स्मॉल कॅप हा इंडेक्स 15% खाली पडलाय साधारणतः आपण कॅल्क्युलेट केलं. ओके ओके, एक साधारणतः समजा ह्या ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत निफ्टी स्मॉल कॅप हा इंडेक्स 15% खाली पडला. मी एक जस्ट एक्झाम्पल घेतलं, इथे प्राइस बघू नका, प्राइसचा काय देणं घेणं नाही. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 15% खाली पडला. तुम्ही समजा इथे इन्व्हेस्ट केलात, या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट केलात आणि लाईफ टाईम हायपर्यंत इन्व्हेस्ट ठेवलात. ज्या लेवलपासून तो 15% खाली पडला तिथपर्यंत जरी इन्व्हेस्ट ठेवला तरी तुमचे रिटर्न्स किती होणार? तरी तुमचे रिटर्न्स होणार आहेत 18%. ठीक आहे, 18%. आता असं कसं झालं? पडताना तो इंडेक्स ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत 15% पडला, पण इन्व्हेस्ट तुम्ही बी पॉईंटला केला, बी पासून ए पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला 18% रिटर्न्स भेटलं. सो हे कशामुळे झालं? हे असतं जेव्हा तुम्ही मार्केट फॉल मध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही अल्फा जनरेट करता. ओके, तुमच्या रिटर्न्स मध्ये अल्फा जनरेट करता. अल्फा म्हणजे एक्सेस रिटर्न्स. 15% मार्केट पडल्यावर तुम्ही पैसे टाकले, पण तुम्ही त्या लेवलपर्यंत जाईपर्यंत 18% कमावले. म्हणजे मार्केट फॉल होत असताना तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट करता ती तुमची फास्ट ग्रो होते जर मार्केट वरती जात राहिलं तर. ह्याचं कारण असतं अल्फा म्हणजे एक्सेस रिटर्न. मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो. सिंपल एक्झाम्पल, समजा एखादा शेअर आहे 100 रुपयाचा, तो 50% क्रॅश झाला तर किती रुपयाला येणार? 100 रुपयाचा शेअर 50% क्रॅश झाला तर किती रुपयाला येणार? 50 रुपयाला. सो आता ह्या 50 रुपयाच्या शेअरला परत 100 रुपये जाण्यासाठी त्याला 50% वाढायची गरज नाही, त्याला 100% वाढायची गरज आहे. जेव्हा 50चा शेअर 100% वाढेल तेव्हा तो 100ला जाईल. म्हणजे पडताना फक्त 50% पडला तर तो 100ला 50ला आला, पण त्याला वर जाताना 100% वाढावं लागेल पूर्वीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. सो याचा अर्थ काय की अल्फा जो आहे तो तुम्हाला जास्त जनरेट करता जेव्हा तुम्ही एव्हरी मार्केट फॉल मध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा. सो हे सिंपल लॉजिक आहे. म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा तुम्ही जर मार्केट पडताना इन्व्हेस्टमेंट केली तर लॉंग रन मध्ये तुमचे रिटर्न जे आहे ते चांगल्या इतरांपेक्षाही चांगले निघून जातील. इतरांपेक्षा जास्त अल्फा तुम्ही जनरेट करू शकाल त्या माध्यमात. ठीक आहे, सो हे फक्त एक्झाम्पल होतं. आता तुम्हाला इथे सर्व दिसतंय की बाबा हे सर्व जे इंडायसेस आहेत ना, हे खाली पडलेले आहेत. सो तुम्ही या इंडायसेसच्या म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर तुम्हाला असं दिसतंय की आता बघा ह्याच्यामध्ये कोणता इंडायसेस आहे? ह्याच्यामध्ये मी असं म्हणतो की इंडायसेस आहे निफ्टी ज्युनियर बीज, ओके, किंवा निफ्टी एफएमसीजी, किंवा खाली या किंवा निफ्टी 50. ठीक आहे, निफ्टी 100. समजा यामध्ये निफ्टी 100 इंडायसेस आहे. निफ्टी 100 इंडायसेस कोणता आहे? निफ्टी 100 इंडायसेस कोणता आहे? निफ्टी 100 इंडायसेस आहे लार्ज कॅपचा, बरोबर. निफ्टी 100 मध्ये लार्ज कॅप कंपनी. तुम्हाला दिसते की बाबा ओव्हरऑल लार्ज कॅप इंडेक्स 200 एमएच्या खाली आलेला आहे. सो अशा वेळेला तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. क्लिअर आहे? अशा वेळेला तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सिंपल लॉजिक आहे. थोडंसं इथे तुम्ही बघा अजून कोणता इंडेक्सेस पडला आहे की निफ्टी एफएमसीजी पडला. एफएमसीजी ETF मध्ये करू शकता, किंवा निफ्टी मिड कॅप पडलाय बघा. निफ्टी मिड कॅप इंडेक्स पडलाय 200 एमएच्या खाली. निफ्टी स्मॉल कॅप पडलाय. सो तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय तुम्ही लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप कोणत्याही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि जर लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप तीनही इंडेक्सेस पडले आहेत याचा अर्थ तुमचा फ्लेक्झी कॅप किंवा तुमचा मल्टी कॅप हे सुद्धा इंडेक्सेस तुम्हाला पडलेले, ओव्हरऑल इंडेक्सेस पडलेले आहेत. आणि तुम्ही जर ह्यांचे म्युच्युअल फंड आता बाय केलात तर ते तुम्हाला स्वस्त किमतीला भेटणार आहेत ओव्हरऑल किमतीपेक्षा. ओके, कारण की ते इंडायसेसच पडलेत, इंडायसेसच्या कंपन्या पडलेल्या आहेत, त्यामध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करता. आता प्रश्न असा राहिला की कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. लक्षात घ्या, मी याबद्दल ना भरपूर व्हिडिओज बनवलेत की मिड कॅप म्युच्युअल फंड मध्ये कोणत्या इन्व्हेस्टमेंट करायचं, स्मॉल कॅप मध्ये कोणत्या करायचं, फ्लॅक्झी कॅप मध्ये कोणत्या करायचं. काय करा, सिंपल गोष्ट, तुम्ही इव्हन कोणत्याही म्युच्युअल फंड मध्ये या ठिकाणी जाऊन सर्च करा. पण मी एक व्हिडिओ बनवलेला बघा लेटेस्ट, की या म्युच्युअल फंडने गेल्या 10 वर्षात सगळ्यात जास्त रिटर्न्स दिले, तो व्हिडिओ बघा. किंवा तुम्हाला जर बेटर हवं असेल तर काय करायचं, सिंपल खाली जायचं आणि मी ना प्रत्येक कॅटेगरी ऑफ म्युच्युअल फंडसाठी डिटेल व्हिडिओ बनवलाय. म्हणजे बेस्ट मिड कॅप म्युच्युअल फंड कसा शोधायचा, बेस्ट स्मॉल कॅप कसा शोधायचा, बेस्ट मल्टी कॅप कसा शोधायचा, बेस्ट लार्ज कॅप कसा शोधायचा, याच्याबद्दल. तर मी तुम्हाला थोडंसं खाली नेऊन दाखवतो. तिथे आपल्या चॅनलमध्ये ते व्हिडिओ अवेलेबल आहेत. मी त्या सर्व व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन.
हे सर्व व्हिडिओच्या लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघून घ्या. इथे बघा, इथून ते व्हिडिओ सुरू होतात. टॉप मिड कॅप म्युच्युअल फंड किंवा टॉप स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, त्यानंतर टॉप मल्टी कॅप म्युच्युअल फंड, टॉप फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड, 2 बेस्ट लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स. यामध्ये मी फक्त नावं नाही बोललो, यामध्ये मी तुम्हाला ना कसे शोधायचे याचे संपूर्ण अनालिसिस दाखवले. म्हणजे हे म्युच्युअल फंड मी कसे शोधलेले आहेत, तुम्ही कसे शोधू शकता, काय प्रोसेस असते सर्व शिकवलं. सगळ्याच्या लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच नक्कीच. तर या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा. तुम्हाला बेस्ट म्युच्युअल फंड सर्च करता येतील, शोधता येतील, तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. अजून एक गोष्ट, तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपलं म्युच्युअल फंड चा जी टीम आहे त्यांचा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपची लिंक आहे, तिकडून आम्हाला मेसेज करा. तुमचं अकाउंट आमच्याकडे ओपन करा. आपण स्वतः एमफी रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर आहोत म्युच्युअल फंडचे, आणि तुम्ही आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये सुरुवात करू शकता. ओके, अशा सर्व गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.